घरफोड्या करणाऱ्या तिघांना अटक, मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कोल्हापूर परिसरातील सरनाईक कॉलनी येथे झालेली घरफोडी उघडकीस आणून आदित्य भीमराव दिंडे वय 23 राहणार नवशा मारुती मंदिर राजारामपुरी कोल्हापूर, वैभव दिलीप कांबळे वय 19 आणि सुमित अमर जाधव वय 21 दोघे राहणार माधवनगर कणेरीवाडी या तिघा चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडील 2 LED टीव्हीसह 3,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। टाकाळा येथील सरनाईक कॉलनी येथे राहत असलेल्या श्रीमती शारदा गणपतराव चव्हाण यांच्या मालकीच्या प्रिया बंगला असून यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून दिनांक 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून 2 LED टीव्ही, देवघरातील चांदीची मूर्ती आणि चांदीच्या कॉइन असा एकूण 3,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची फिर्याद त्यांचा नातू समरजित सिंह विक्रमसिंह पाटील राहणार शिवाजी हाऊसिंग सोसायटी राजारामपुरी कोल्हापूर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की सदरची घरफोडी आदित्य दिंडे आणि त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार तपास पथकाने कणेरीवाडी येथील कमानीजवळ सापळा लावला असता एक्सेस मोटरसायकलवरून येत असलेल्या आदित्य दिंडे आणि त्याच्या 2 साथीदारांना सापळा रचून पकडलं। या तिघांची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीत चांदीच्या 4 मूर्ती, चांदीचे कॉइन, पितळी मूर्त्या, तांब्याची भांडी आणि 4,000 रुपये रोख रक्कम असा माल मिळून आला। त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आदित्य दिंडे यांनी सांगितलं की त्याच्यासह त्याचे साथीदार वैभव कांबळे, सुमित जाधव, संदेश शेळके व बलराज सिंह दुधाणे सह मिळून 3 दिवसापूर्वी टाकाळा येथे असलेल्या सरनाईक कॉलनीत रात्रीच्या वेळी बंद घराचे कुलूप तोडून 2 टीव्ही, रोख रक्कम चोरी केल्याचे सांगितले। त्यापैकी 2 टीव्ही सुमित जाधव याच्या घरात ठेवल्याची माहिती दिली। सदर आरोपितांच्या अंगझडतीत व सुमित जाधव याच्या घरातील 2 LED टीव्ही, चांदीचे कॉइन, चांदीच्या 4 मूर्त्या, तांब्याची भांडी, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी आणि मोबाईल असा एकूण 3,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या गुन्ह्यातील तिघांना ताब्यात घेतलं असून त्याच्या इतर 2 साथीदारांचा शोध घेतला असता ते अल्पवयीन असल्याचे आढळले। यांना पुढील तपासासाठी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा। बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा।